नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण आता बघणार आहोत जी के आणि चालू घडामोडी या विषयामध्ये जे प्रश्न पेपरला विचारले ते प्रश्न आणि विथ एक्सप्लेनेशन बघणार आहोत. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा एक प्रश्न, याबाबत आपण डिस्क्रिप्टिव्ह थोडं एक्स्ट्रा माहिती घेणार की जेणेकरून पुढची जी GMC असेल त्यासाठी हे उपयुक्त ठरेल. त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे जे भरती येईल आरोग्य खात्याशी संबंधित असेल, गड्ड कुठलाही असेल, गटकं कुठलाही असेल, त्यासाठी ह्या चॅनलचा तुम्हाला फायदा होणार आहे. अजून एक सांगायचं, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही जर प्रश्नसंच घेतला नसेल तर या नंबरवर तुम्ही मला मेसेज करून तुम्ही प्रश्नसंच घेऊ शकता, कारण ह्या प्रश्नसंचाचा फायदा 60 ते 70% तुम्हाला होणार आहे. 7875034127 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. 4 प्रश्नसंच 99 रुपयाला आहे, जे करून तुम्हाला 60-70 कमीत कमी बोलतोय मी, खूप जास्त फायदा झालेला आहे विद्यार्थ्यांना. GMC मुंबईला झाला, त्यानंतर पुणेला झाला, आता GMC सोलापूर बाकी आहे, सांगली मिरज बाकी आहे, त्यासाठी सुद्धा हे पेपरला उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका, कारण मी बिंदास बोलतो. मी सुद्धा एक आरोग्य कर्मचारी आहे, ठाणे येथे कार्यरत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसते काय, ऑगस्ट 2025 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने किती न्यायाधीशांची संख्या मंजूर केली आहे? तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या मंजूर किती आहे? तर 94. उत्तर किती येणार? 94. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 94 न्यायाधीशांची संख्या आहे. अजून एक सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील पहिली आणि भारतातील दुसरी काय आहे? उच्च न्यायालय ही आहे. पहिली जी आहे ती मद्रास होती, ठीक आहे. भारतातील दुसरी उच्च न्यायालय. मग स्थापना कधी आहे म्हटलं तर मुंबई उच्च न्यायालयाची 14 ऑगस्ट. कधी आहे? 14 ऑगस्ट 1862 मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झाली, मुंबई उच्च न्यायालयाची, ठीक आहे. जर विचारलं पेपरला, इथून पुढे तुम्हाला पेपरला येऊ शकतं की मुंबई उच्च न्यायालय ही भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार स्थापन झाली? तर कलम जर विचारलं तर इथं 214. कोणत्या कलमानुसार स्थापन झाली? तर 214. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, एक जर विचारलं सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाची कलम किती म्हटलं तर माहीत असेल तर कमेंट करा, नसेल माहीत तर इथेच बघा. सुप्रीम कोर्टची किती? तर 124 या कलमानुसार सुप्रीम कोर्टची स्थापना झालेली आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे कुठे आहे हे कमेंट करून सांगा. आणि नवीन खंडपीठ आता निर्माण झालं आहे, त्यावर प्रश्न येऊ शकतो, तो कुठे आहे हे कमेंट करा तुम्ही आता, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिसतंय. नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर येतोय तुमच्या इथे बघा. करंट अफेअर आणि GK दोन्ही असणार आपल्या याच्यात. ऑपरेशन 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर कोणत्या तारखेला सुरू करण्यात आले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण नुकतेच भारत पाकिस्तानामध्ये जो सिंधू वाद होता, सिंधू नदी होती, हा बघा इथे मॅप दिसतोय तुम्हाला आता. हा आपला भारताचा मॅप आहे, ठीक आहे. मग भारताचा मॅप आहे, इथून हा चीन आहे, चीनमधून एक नदी येत होती अशी, आणि इथे अरबी समुद्राला मिळायची. या नदीचं नाव आहे सिंधू नदी. आपण भारताने काय केलं की चीनमधून येते, भारतातून जाते लडाखमधून, इथे समुद्रामध्ये कुठे तर पाकिस्तानमध्ये जाते. जसं भारताची जीवनवाहिनी, भारताची भाग्यरेखा, भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे, अशी जाते इकडे बांगलादेशात, तशीच पाकिस्तानची भाग्यरेखा ही आहे. कोणती? तर सिंधू नदी. मग या सिंधू नदीचा पाणी आपण अडवलेला होता. आणि का? कारण त्या लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये अटॅक केला होता अतिरेकीने, त्यासाठी आपण हे पाणी अडवलं होतं. त्यामुळेच भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळेस पहिल्यांदा आपण अटॅक केला होता त्यांच्यावर. कधी तारीख होती म्हटलं तर 7 मे 2025. कधी भारताने ऑपरेशन सिंदूर कधी राबवला? तर 7 मे 2025. अजून एक कमेंटमध्ये मला विचारायचं तुम्हाला की भारत आणि पाकिस्तान यामध्ये आत्तापर्यंत किती युद्ध झाले? तर 3 युद्ध झाले. किती युद्ध झाले भारत पाकिस्तान आत्तापर्यंत? 3 वॉर ज्याला बोलतो. पहिला युद्ध कोणता होता जर विचारलं तर बघा, पहिला 1965चा झाला. त्यानंतर 19
1971 1971 बांगलादेश जेव्हा निर्माण झाला तो 1965चा पहिला होता, 1971 आणि 1999 असे किती युद्ध झाले? कारगिल युद्ध ज्याला बोलतो आपण, 1999 असे 3 युद्ध झाले आत्तापर्यंत भारत पाकिस्तानचे. पहिलं युद्ध कोणत्या देशासोबत झाला कमेंट करा. वर्ष मी सांगतो, पहिला युद्ध झाला 1962 मध्ये आणि तो झाला होता कोणासोबत तर कमेंट करा, मी वाट बघतोय तुमची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे दिसत असेल, इथे बघा हा दिसतोय प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर इथे वैनगंगा आहे, वर्धा आहे आणि पूर्णा आहे. तर कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? तर भीमा. जर असा जरी प्रश्न आला फिरून की खालीलपैकी कोणती नदी कृष्णाची सर्वात लांब उपनदी आहे, तरी सुद्धा भीमा, कारण कृष्णाची सर्वात लांब नदी भीमा आहे. जर प्रश्न आला कृष्णा नदी, बघा ही इथून आपलं सह्याद्री इथून महाबळेश्वर येथून कृष्णाचा उगम होतो. भीमा नदी भीमाशंकरवरून येते आणि भीमाशंकरमधून येऊन ही कर्नाटकमध्ये जाते आणि कर्नाटक भीमा आणि कृष्णेचा संगम कुठे होतं? तर कर्नाटकमध्ये कुरगुड्डी नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी होतं. आणि भीमा काय आहे? कृष्णाची सर्वात लांब काय उपनदी आहे. त्यानंतर जर विचारलं भीमा नदीवर उजनी हा प्रकल्प आहे, कोणता प्रकल्प आहे? उजनी. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोलापूरमध्ये. कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. कृष्णाची जर लांबी विचारली तर किती आहे? टोटल लांबी जर विचारली तर 1400 किलोमीटर. किती आहे? 1400 किलोमीटर. महाराष्ट्रातील किती आहे म्हटलं तर 282 किलोमीटर कृष्णाची लांबी. आणि जर विचारलं की खाली पेपरला प्रश्न आलेला आहे खूप वेळा की महाराष्ट्रामध्ये एक मिनटं, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तंबाखूचे पीक किंवा उत्पादन कोणत्या नदीच्या खोऱ्यात घेतात? तर कृष्णा नदीच्याच. पेपरला येऊ शकतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. सिंदूर झालं, त्यानंतर इकडे दिसतंय कृष्णा, त्यानंतर आहे प्रश्न इथे बघा. हा प्रश्न आहे, हार्टलॅम्प या लघुकथा संग्रहासाठी कोणत्या भारतीय लेखकाला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला? तर हा आहे बानू मुश्ताक. पेपरला रिपीट होणारा प्रश्न आहे चालू घडामोडी. हार्टलॅम्प हे कोणी लिहिलं म्हटलं तर बानू मुश्ताक. आणि याला कोणता पुरस्कार मिळाला? तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला दिसते स्क्रीनवर, इथे दिसते भारताच्या आर्थिक सर्वेक्षण 24-25 नुसार 2023 आणि 24मध्ये ऊसाच्या उत्पादनात कोणते राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते? म्हणजेच 2024-25ला एक सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये की 2023-24 साली भारतामध्ये कोणता राज्य सेकंड नंबरवर येतो ऊस उत्पादनात? त्याचं उत्तर दिलं आहे महाराष्ट्र. कोणता राज्य? महाराष्ट्र. मग जर प्रश्न आला की भारतात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा राज्य जर विचारलं तर उत्तर प्रदेश आहे. कोणता आहे म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त ऊस उत्पादन होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये केंद्रीय क्षेत्रातील क्रीडा योजनांसाठी विशेषतः निधी वाटप करण्यात आला. किती निधी वाटप केला क्रीडासाठी? म्हणजे 2025-26, कारण इथून येणाऱ्या एक्झामला सुद्धा हा प्रश्न रिपीट व्हायचे खूप चान्सेस आहे. तर 2191 कोटी रुपये क्रीडा क्षेत्रासाठी काय केलं? वाटप करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती बिहारची प्रमुख भाषा नाही आहे म्हणते? मागधी, मैथिली, भोजपुरी हे बिहारची भाषा आहे. संस्कृत आहे का? नाही आहे. बिहार जर माहीत करायचं असेल तर भारतातील सर्वात गरीब राज्य जर विचारलं तर बिहार आहे. कोणता आहे? बिहार, जो इथे आहे. बिहार कुठे आहे? या ठिकाणी जिथे डॉट दिसते ह्या इथे बिहार आहे. भारतातील सर्वात गरीब राज्य, भारतामध्ये सर्वात कमी अशिक्षित राज्य जरी विचारला तरी बिहारच आहे. ठीक आहे, पण भारतामध्ये सर्वात जास्त IPS IAS कुठून बनतात? तर बिहारमधून बनतात. ठीक आहे, आणि बिहारची दुःखाश्रू कोणाला म्हणतात म्हटलं तर कोसी नदी. कोणाला बोलतात? कोसी नदी. ठीक आहे, आणि इथे दिसते तुम्हाला खालीलपैकी कोणत्या महिला सुधारकाने आर्य महिला समाजाची स्थापना केली होती?
पंडिता रमाबाई. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली म्हटलं तर पंडिता रमाबाई आहे. आणि आर्य महिला समाजाची स्थापना कुठे केली म्हटलं असा पण प्रश्न येऊ शकतो, तर पुण्यामध्ये. कधी केली म्हटलं तर 1882. बस झालं, एवढंच येणार, याच्या बाहेरचं प्रश्न येणार नाही. स्थापना कोणी पंडिता रमाबाई, कुठे केली पुणे, आणि कधी केली 1882 मध्ये. झालं एवढं, याच्या बाहेर येणार नाही. इथे दिसते अमरावतीमधील गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांनी बनलेल्या आहे. तर गाविलगडच्या टेकड्या हे कुठे आहे, अमरावती जिल्ह्यात आहे, सातपुडा पर्वतरांगामध्ये बनलेला आहे. तुम्हाला एकदा मॅप काढून दाखवतो. इथे हा असा हा आपला महाराष्ट्र आहे. इथे आहे अमरावती जिल्हा आणि सातपुडा रांगा अशा गेल्या आहेत. अशा महाराष्ट्रातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सातपुड्याच्या रांगा आहे. सातपुडा रांगेमध्ये इथे जे डॉट दिसते हे अमरावती जिल्हा आहे आणि ह्या ठिकाणी जे टेकड्या आहेत त्यांना गाविलगडच्या टेकड्या असे म्हणतात. कोणत्या रांगेत आहे तर सातपुडा रांगेत. त्यानंतर सांगायचं म्हटलं तर सातपुडा रांगेतील सर्वोच्च शिखर जर विचारलं कोणतं आहे म्हटलं तर धूपगड, जो इथे आहे MP मध्ये. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर धूपगड आहे. आणि सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं हे तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे. कळसुबाई जे आहे हे सह्याद्रीमधला, हा जो सह्याद्री पर्वत आहे यातला कळसुबाई आहे. पण सातपुड्यातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कमेंट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही मला सांगा, मेसेज करा, कमेंट करा. त्यानंतर शोध कोणी लावला तर जॉन स्मिथ याने लावला होता अजिंठा वेरूळचा. अजिंठा लेणीचे जे चित्र आहे किती रुपयाच्या नोटेवर आहे असा पण प्रश्न येऊ शकतो, तर 20 रुपयाच्या नोटेवर अजिंठा वेरूळची लेणी आहे. अजिंठा वेरूळ लेणी यावर एक प्रश्न येऊ शकतो फ्युचरमध्ये की कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित केलं, तर 1983. कधी 1983 भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ मिळणारे ठिकाण आहे अजिंठा वेरूळ 1983 साली. त्यानंतर जर विचारलं, UPSCला आलेला प्रश्न आहे की अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या नदीच्या काठावर आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे तर वाघूर. कोणती नदी आहे ही, वाघूर या नदीच्या काठावर ह्या लेण्या वसलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. आणि इथून पुढे रिस्पॉन्स काय येणार तुमचं, म्हणजे व्हिडिओ बनवायचे की नाही ते पण सांगा कमेंट करून. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये हे झालं आपलं क्वेश्चन झालेलं आहे, म्हणजे संपलेलं आहे. एवढे क्वेश्चन झाले आत्ता. व्हिडिओ बघायला आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.